वेळेवर घ्यायची औषधं. घ्या. घरातली समधी कामं उरकलीत, मी ऑफिसला जाते. घरातली सगळी कामं झाल्यात ही तुझं तूच ठरवायचंच वय. आणि काल एवढा पान उतारा केलाय तरी तोंड घेऊन चाललंयस वय कामाला. नानी अहो ते काल घरी जा असं म्हणले होते. उद्या ऑफिसला येऊच नको असं कुठे म्हणले तर. नाही म्हणजे आज सांगतालच की कटळून कटळून देतील की आज घरी हाकलून. उषा झालं का तुझं पुराण सुरू? अगं निदान चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नको की. ओ बोलणार बोलणार मी काय. इथं घरातली कामं करून करून माझ्या कमराचा नुसता खुळखुळा झाला या. 4 चपात्या करायच्या आणि एखादी भाजी करायची म्हणजे काय झालं वय काम. बाकीचं काम माझ्या बोकांडे टाकून जाते नाही. उषा नाना नानी अहो बघा की कामावरनं आल्यावर मी मसाले भात, चवळीची भाजी आणि तुमच्या आवडीची स्पेशल खीर बी केली होती. आता मला काहीच करता येत नसतं तर तेवढं तरी जमलं असतं का सांगा बरं. बरं ते जाऊ दे. रोज सकाळी ह्यांच्यासाठी 6 अंड्याचं ऑमलेट, स्वयंपाकघरात वांग्याच्या भाजीपासून फरसबीच्या भाजीपर्यंत समद करते मी. आता मला सांगा तुम्हाला जर का आवडलं नसतं तर तुम्ही रोज रोज माझ्या हातचं खाल्लं असतं का सांगा की. बरं ते बी जाऊ दे. तुम्हाला माहितीये आज सकाळी मी 6 वाजता उठून घरातल्या सगळ्यांचे कपडे धुतले, नाश्त्याची भांडी विसळून कपाटाला लावली, यांच्यासाठी अंडी उकडली, सगळ्यांसाठी उपमा केला. आणि हे मी आजच नाही रोज सकाळी करते. पण तुम्हाला त्याची काही कदरच नाहीये बघा. तुम्हाला माहितीये लग्नाच्या आधी ना पंजाबी ड्रेस सोडलं तर मला काय माहितच नव्हतं. साडीत तर चालता बी यायचं नाही. पण तरी बी मी माझ्या परीने समज शिकून घेतलं. कधीच कसली तक्रार केली नाही. आता ह्यात पण जर तुम्हाला वाटत असेल की माझं सगळं चुकतंय तर मग आईच्या मायेनं माझं कान पिरगळून सांगा की मला. रोज रोज अशी चिडचिड करून काय होणार आहे तेव्हा सांगा बघू. बया तिच्या तोंडाचा पट्टा सुटला ना तर थांबतच नाही. उषा अगं चुकीचं काय बोलतीये ती? खरं तेच बोलतीये की. धनुबा जा कामाला उशीर होतो. जा जा. हो आले. नानी घरातली समधी कामं करून वेळेवर ऑफिसला बी जाता येत का मला. टाटा. डॉक्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिचं तोंडच बंद होत नाही बघा. असं काहीतरी औषध द्या की माझं डोकं दुखायचं राहील बघा. अगं ह्यांचं डोकं दुखतरी माझं डोकं उठतंय बया. काय सांगू सारखं ह्यांना सांगावं लागते. सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं दुखायला लागलं बघ. पोरी अगं मी काय पण म्हटलं ना तर ह्यांना ऐकतच नाही ते. मग मला ते परत परत सांगायला लागतं ग. आणि सारखं सारखं सांगून सांगून माझं नरडं लागलं ग दुखायला. काय सांगू. तू आधी मला घशावर औषध दे. आजी आजोबा तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला दोघांना ना एकत्र बसून एकमेकांशी छान बोलण्याची गरज आहे. आजी अहो या घरगुती अडचणी आहेत. यावर वेगळं असं काहीच औषध नाहीये. औषध नाही मग इलाज कसा होणार हो? होणार तर माझ्याकडे तुमच्यासाठी ना एक खूप छान इलाज आहे. मी एक काम करते तुम्हाला एक काढा लिहून देते. तो कोमट पाण्यातून दिवसातून 3 वेळा तरी घ्यायचा. हा पण हा काढा एकत्र बसूनच प्यायला हवा. आणि हो कोणी एकट्याने नाही बनवायचा तो. आजी एकदा तुम्ही बनवायचा आणि आजोबा एकदा तुम्ही बनवायचा. ह्याने ना तुमची डोकेदुखी थांबेल आणि आजी तुमचा घसा दुखणं सुद्धा बंद होईल. आता मी काय सांगते ते ऐका. कळलं ना. ह्या काड्याने एवढ्या दिवसाचं दुखणं जाईल म्हणताय तुम्ही? हो नक्कीच जाईल. चला माझ्या डोक्यामागचा ताण गेला. पुरी किती पैसे झाले ग? आजी तुम्हाला काढ्याचा गुण आला ना की मग पैसे द्या. आत्ता असू द्या. पोरी अगं लय गुणाची आहेस ग तू. आम्ही येऊ का आता? चला भाऊ.
तुळजा, तू कसं काम करणार आहेस हे? तुला एक साधी यादी बनवायला सांगितली, ती सुद्धा तुला जमलेली नाहीये. तू या पतपेढीत कसं काम करशील? धनश्री, लहान मुलीसारखं शिकवायला माझ्याकडे वेळ नाहीये. नाही, काहीतरी गोंधळ झालाय सर. ही यादी ना मी बनवलेलीच नाहीये. मी जी यादी बनवलेली ती व्यवस्थित होती. उलट माझ्या यादीमध्ये जी नावं होती ना ती ह्यात नाहीच आहेत. मला तोंडपाठ झालेत ती नावं. शंतनू शिंदे, किरण दळवी, वैष्णवी नांगरे पाटील. बास बास बास. एकतर चुका करायच्या आणि चूक उघडकीस आली की कबूल पण करायची नाही. हे बघ बाई, तू जर का काम वाढवणार असशील ना तर आय एम सॉरी. तू आता इथं ट्रेनिंगसाठी सुद्धा येऊ नकोस. ज्या कामाला 1 तास लागतो ना, तुझ्यामुळे त्यासाठी 4-4 तास लागतायत. एकच काम मी जर का परत परत करत बसलो ना तर त्यासाठी मला रात्र पण कमी पडेल. सर बघा, असं नका करू. तुम्ही सांगा ना, मी समजा काम करते. एक संधी द्या मला, एक संधी द्या. सॉरी. शक्य नाहीये ते. भाषण देऊन मंत्रमुग्ध करणाऱ्या तुझ्या दादाला जरी घेऊन आलीस ना तरी तुलाही नोकरी मिळणार नाही. आता तू जा इथून आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मला नाही वाटत या पतपेढीत तुझं काही होईल. अहो सर, पण तुला जा म्हटलं ना, गेट आउट.